माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे पालक भजी. चवीला खूपच छान हे भजी तयार होतात. त्याचबरोबर अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. जराही वेळ लागत नाही. घरी अवेलेबल असलेल्या साहित्यांमध्येच आपण हे भजी तयार करणार आहोत आणि अफलातून असे हे भजी इथे तयार होतात. तर इथे मी 2 कप इतका पालक घेतलाय. पालक आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चिरून घ्यायचा. तर 2 कप पालक घेतलेला आहे. त्यासाठी 1 कप इतकं डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तांदळाची पिठी घालणार आहोत आपण आणि अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा लाल तिखट, एक कांदा इथे मी असा जाडसर चॉप करून घेतलेला आहे, मीडियम साईजचा कांदा. त्याचबरोबर इथे मी 2 मिरच्या फाईनली चॉप करून टाकते. मला मिरची नसेल घालायची, तर तुम्ही इथे लाल तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. मूठभर इथे कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, चवीनुसार मीठ घालते. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. पण इथे पाणी आपण जराही वापरणार नाही आहोत. एकही थेंब पाण्याचा न वापरता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. कोथिंबीर, पालक आणि कांद्याला जे पाणी सुटणार आहे, त्यातच आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं. पाव चमचा हिंग घातलेला आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. मसाले सगळे छान यामध्ये मिक्स झाले पाहिजेत. अगदी बेसिक मसाले आपण इथे वापरलेले आहेत, तरी सुद्धा खूपच छान चवीला असे हे भजी इथे तयार होतात. दुसरीकडे मी तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल आधी छान तापवून घ्यायचं आणि नंतर लो टू मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून आपण इथे भजी सोडून घेणार आहोत. तर इथे भजी मी तेलामध्ये सोडून घेते आणि गॅस आता इथे फास्ट करायचा नाहीये. गॅस फास्ट केला तर भजी आपले वरनं करपू शकतात आणि आतमधनं कच्चे राहतील, पिठूळ राहतील. तर इथे लो टू मीडियम फ्लेमच्या मध्येच आपण गॅस कमी जास्त करून हे भजी छान असे तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर इथे अशा प्रकारे हे भजी इथे मी छान असे तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घेते. आणि आता काढून घेऊयात. एका टिश्यू पेपरवर काढून घेते, म्हणजे जास्तीचं काही तेल असेल तर त्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि खूप कमी तेलकट असे हे भजी होतात. तुम्ही जर का गॅस कमी ठेवून भजी तळलेत ना, तर ते तेल शोषून घेतं आणि परिणामी आपले भजी देखील तेलकट होतात. तर गॅस अगदी लो फ्लेम ठेवायची नाहीये. लो टू मीडियमच्या मध्ये आपण कमी जास्त करत हे भजी फ्राय करून घेणार आहोत. तर खूपच छान असे भजी हे तयार होतात. इतके कुरकुरीत, क्रिस्पी असे छान लागतात ना, एकदा नक्की करून पहा, त्याशिवाय तुम्हाला अंदाज येणार नाही. तर इथे अशा प्रकारे हे सगळे भजी मी तळून घेतलेले आहेत आणि जेवणासाठी आता हे भजी आमच्या रेडी आहेत. एका डिशमध्ये सर्व्ह करून घेते आणि मिरची किंवा सुकी चटणी, लसणाची जी चटणी असते त्याबरोबर अगदी भन्नाट असे हे भजी चवीला लागतात. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक